श्री स्वामी समर्थ मित्रांनो. सनातन परंपरेमध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्येचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले आहे. कारण हा पितृपक्षात केल्या जाणारा श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो. हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी पितरांची विधिविधानाने पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांची मृत्यू तारीख माहीत नसते ते सर्वजण याच दिवशी आपल्या पितरांची विधिविधाने श्राद्ध करतात. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कधी आणि कसे श्राद्ध करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सर्व पितरी अमावस्येचा मुहूर्त पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्व पितरी अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी सुरू होईल. ती 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 वाजता समाप्ती होईल. अशा प्रकारे उदयस्थितीनुसार सर्व पितरी अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केले जातील. पंचांगानुसार या दिवशी कृत मुहूर्त सकाळी 11:50 पासून दुपारी 12:38 पर्यंत असेल. रोहिणी मुहूर्त दुपारी 12:38 पासून तर 1:27 पर्यंत असेल. अपराह काल दुपारी 1:27 पासून तर 3:53 पर्यंत असेल. सर्व पितरी अमावस्याचे श्राद्ध कसे करावे? हिंदू मान्यतेनुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मन पवित्र झाल्यावर आपले पितरांचे चित्र दक्षिण दिशेला किंवा चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करावे. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून धूपदीप दाखवावा. यानंतर पंचबली काढावी. जात पितरांसाठी विशेषतः नैवेद्य लावण्याचा सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रित करावे. त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्तीने अन्न, धन इत्यादी दान करावे. 2025 पितृपक्षात हे फोटो चुकूनही माध्यमावर पोस्ट करू नका. कारण जाणून घ्या, सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ही कामे नक्की करा. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही नदी, घाटावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करावे. सर्व पितरी अमावस्या पितरांच्या श्रद्धेसोबत तर्पण आणि पिंडदान करावे. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय, कुत्रे, कावडे, देव आणि मुंग्यांसाठी नैवेद्य काढायला मुळीच विसरू नका. सर्व पितरी अमावस्येचे पुण्य मिळवण्यासाठी 1, 3 किंवा 5 ब्राह्मणांना जेवणासाठी आमंत्रण करा. जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कोणतेही एका ब्राह्मणासाठी अन्न आणि धन काढून दान करा. होय, 2025 मध्ये सर्व पितरी अमावस्या 21 सप्टेंबर 2000 रोजी, त्यावेळी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण देखील आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या श्राद्धकर्मावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही 21 सप्टेंबरला दुपारी पितरांचे श्राद्ध व तर्पण विधी करू शकतात. अधिक माहिती. सूर्यग्रहण आणि सर्व पितरी अमावस्या. सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि तो पितरांना समर्पित असतो. या दिवशी ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसते त्यांचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान केले जाते. भारतात दिसणार नाही. 21 सप्टेंबर 2025 रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्यात सूतक काळ भारतात लागू होणार नाही, हे लक्षात घ्यावे. श्राद्ध विधी. हे ग्रहण भारतात नसल्यामुळे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी तुम्ही दुपारी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण विधी विना अडथळा करू शकता. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी. सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये. कोणी कितीही आग्रह केला तरी त्या व्यक्तीस नकार न देता त्याच्याकडून घेऊन ते एका साईडला टाकून द्यावे. पाण्यात प्रवाह करून द्यावे, पण ते अन्न ग्रहण करू नये. स्कंद पुराणाप्रमाणे दुसऱ्यांच्या घरचं अन्न ग्रहण केल्याने आपले सौभाग्य त्यांच्याकडे जाते असं मानलं जातं आणि त्यांचं आपल्याकडं, म्हणून चुकूनही कोणाच्या घरचं अन्न ग्रहण करू नये. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पितरांविषयी तुम्हाला जर सविस्तर माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण पोहोचवा, म्हणजे त्यांना सर्व पितरीची सर्व माहिती मिळेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.